जवळजवळ 6 महिने झाले. म्हणजे लाडकी बहीण आली ना तेव्हापासून आमचे पगार वेळेला होतच नाही. आज माझी मुलगी 3 वर्षाची आहे, तिला चांगलं शिक्षण सुद्धा घेता येणार पगार नसल्यामुळे वास्तव आहे. तेव्हा आमची विनंती आहे की सरकारला की आमच्याकडे बघा, लक्ष द्या. आम्ही आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही, कारण शेवटचा पर्याय आमच्याकडे तोच आहे. एक वेळेस ना डबे सुद्धा आणत नाही आम्ही, असंच येतो का टायमिंगला यावं लागतं ना. घरी बसणाऱ्या लाडक्या आणि काम करणाऱ्या सावत्र बहिणी असं जर काही असेल तर मग आमच्यासारख्यांचं काम करणाऱ्यांचं अवघडच झालेलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे कर्मचारी सध्या काळ्या फिती लावून काम करत आहेत. मी सध्या बारामती येथील रुग्णालयात आहे आणि आपण आपल्यासोबत काही कंत्राटी कामगार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. का नेमकं तुम्ही ह्या काळ्या फिती लावून काम करता आहात? यामध्ये मुख्य असं आहे की राज्यभरामध्ये जवळजवळ 32,000 कर्मचारी आज विनावेतन काम करतायत. मागील 3 महिन्यापासून विनावेतन काम करतायत. याच्यामध्ये इमर्जन्सी सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी आहेत, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत, फार्मासिस्ट आहेत, लॅब टेक्निशियन आहेत, डायलिसिस विभागाला काम करणारा टेक्निकल स्टाफ आहे. त्यांना घरापासून कामापर्यंत यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्याच्यामुळे आम्ही मागील 9 तारखेपासून शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम करतोय. यामध्ये पगार न होण्यामागचे कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचा 5वा हप्ता केंद्र शासनाने दिलेला आहे मागील फेब्रुवारीपासून. त्यामुळे ही अनियमितता येत आहे. आमची शासनाला अशी विनंती आहे की केंद्र शासन जर पगार देत नसेल तर राज्य शासनाचा जो 40% हिस्सा आहे, केंद्राचा 60% आणि राज्याचा जे 40% मिळून जे ही योजना राबवली जाते राष्ट्रीय आरोग्य अभियान, तर राज्य शासनाने 40% मधून आमचं वेतन करावं. आम्ही जरी केंद्राचा स्टाफ असेल तरी सेवा मात्र राज्य शासनाची इथं बजावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला असं वेगळं काही समजू नये आणि आमचा वेतन वेळेत करावा. आता कोविड सारख्या महामारीमध्ये असेल किंवा आता इमर्जन्सी सेवा देणारे डॉक्टर आहेत, डायलिसिस विभागात काम करणारे स्टाफ आहे, त्यांनी जर तो स्टाफ जर पैशाअभावी जर रजा टाकायला लागला तर आरोग्याची सेवा विस्कळीत होईल. त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही आमचं वेतन वेळेत करा. वेतन नसेल तर कसं आहे, सैन्य पोटावर चालतं, पायावर चालत नाही. त्याच्यामुळे पोट भरलेलं असेल जर ते पगार केला तर आमचं वेळेत इथं येऊ शकतो, आम्ही सेवा देऊ शकतो. एवढीच आमची विनंती आहे शासनाला की वेतन जे 3 महिन्यापासून रखडलेलं आहे ते वेळेत करावं. किती तास नोकरी करावी लागते? तुम्ही काय करता? किती तास साधारणतः आणि कर्मचारी किती आहेत जे काळ्या फिती लावून काम करतात? राज्यामध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये 76 केडर सध्या NHM मध्ये काम करतात. राज्यामध्ये 32,000 कर्मचारी हे राज्यामध्ये काम करत असून त्यापैकी 1 केडर समुदाय आरोग्य अधिकारी हा केडर काम करतोय. त्यामध्ये 10,500 लोक आपल्या राज्यामध्ये काम करत आहेत. गेली 6 महिने आमचा काही जिल्ह्यातील इन्सेंटिव्ह 6 महिने कामावर आधारित मोबदला हा 15,000 आम्हाला आहे आणि 25,000 आमचं वेतन आहे. त्यापैकी 6 महिने झालं गेली आम्हाला कामावर आधारित मोबदला काही जिल्ह्यामध्ये मिळाला नाही. पुणे जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर 3 महिन्यापासून आम्हाला हा कामावर आधारित मोबदला मिळाला नाही. शिवाय आम्हाला 3 महिन्यापासून पगार दिला गेला नाही. आमच्या कामाचं स्वरूप म्हणजे आम्ही 13 प्रकारच्या सेवा ह्या खेडोपाडी जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जे उपकेंद्र असतात या उपकेंद्रामध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही 13 प्रकारच्या सेवा देतो. त्यामध्ये गरोदर माता ची गरोदरपणातील सेवा आणि प्रसूती पश्चातच्या सेवा, बालकांच्या सेवा, कान नाक घासे सेवा, दंतरोगाच्या सेवा, वृद्धत्वाच्या सेवा, कुटुंब कल्याणच्या सेवा अशा आणि इमर्जन्सी सेवा अशा आम्ही ह्या सेवा देत असतो. आमच्या कामाची जी वेळ आहे ती सकाळी साधारण 9 वाजता चालू होते, 12:30पर्यंत आमचं बाह्य रुग्ण विभाग चालतो. त्यानंतर आम्हाला 1 तासाची जेवणाची सुट्टी दिली जाते आणि त्यानंतर आमची फिरती असते. फिरती करून फिरतीचे जे गावं असतात त्या उपकेंद्राच्या अंतर्गत तेथे आमची फिरती होते आणि फिरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा उपकेंद्रात येतो आणि त्यानंतर आमची 5 वाजता सुट्टी होते. एवढं सगळं करून सुद्धा पगार नाही. पगार